करून खाऊ घाल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी उपासना तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे पराठे। सुरुवात करूया। पहा, इथे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून पीठ मळून घेतलेले आहे। पीठ मळत असताना थोडे थोडे पाणी ॲड करून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला थोडे थोडे पाणी लावून छान मऊ करून घ्यायचा आहे। आपण चपात्याला जशी पीठ घेतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, अद्रक, लसूण, कढीपत्ता, जिरे, चवीनुसार मीठ ॲड करून ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवून घेऊयात। भाजी बनवण्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरी मोहरी ॲड करून घेतलेली आहे। जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला कांदा, हिरव्या मिरचीचे वाटण, कढीपत्ता आणि हळद ॲड करून भाजी 2 ते 3 मिनिट छान परतून घेतलेली आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि ही भाजी आपण छान परतून घेणार आहोत। आता मी इकडे भाजी परतीपर्यंत आपण उकडून घेतलेले बटाटे खिसून घेणार आहोत। तुम्ही चांगले मऊ असे मॅश करून घेऊ शकता, पण बटाटे खिसून घेतल्यामुळे आपले पराठे लाटताना फुटत नाहीत। पहा, आता त्या भाजीमध्ये आपण बॉईल करून घेतलेले बटाटे मिक्स करून घेऊयात आणि छान अशी भाजी बनवून घेऊयात। पहा, मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। आता यावरती आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया। पहा, अगदी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। आता पराठे लाटत असताना सुरुवातीला छोटी पोळी लाटून घ्यायची आहे, मग त्यामध्ये बटाट्याची भाजीचा गोळा ठेवून ती पोळी परत लाटून घ्यायची आहे। आता मी इथे पराठा भाजण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावरती तेल सोडून घेतलेले आहे आणि लाटून घेतलेला पराठा तव्यावरती टाकून घेतलेला आहे। आता आपण हा मस्त असा भाजून घेणार आहोत। इथे मी तूप घेतलेले आहे पराठा भाजण्यासाठी, तुम्ही बटर किंवा तेल वापरू शकता। पहा, मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे पराठा। आता यावरती मी तूप सोडून घेतलेला आहे। आता आपण पराठा पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनेही छान तूप लावून घेऊयात। पहा, मस्त असा पराठा आपला भाजलेला आहे। 2 मिनिट अजून भाजून घेऊयात थोडासा। या पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले तर तुमचे पराठे फुटणार नाहीत आणि छान असे फुगतील। तुम्ही पाहू शकता पराठा फुगत आहे। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। पहा, आता आपला भाजलेला पराठा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही पराठा भाजून दाखवते। पहा, पराठे अगदी टम फुगतात, तुम्ही पाहू शकता। मस्त असे पराठे आपण भाजून घेऊयात। एक एक करून मी 3 ते 4 पराठे छान भाजून घेतलेले आहेत। पहा, तूप लावून घ्यायचं आहे। पराठे छान फुलत आहेत, तुम्ही पाहू शकता। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। मी तुम्हाला अजून एक पराठा लाटायचा कसा ते दाखवते। आधी छोटीशी पोळी लाटून घ्यायची, मग त्यामध्ये बटाट्याची भाजी ठेवायची आणि नंतर वरच्या वर असा पराठा लाटून घ्यायचा आहे। मस्त असे पराठे तयार झालेले आहेत। तुम्ही हे पराठे लोणी, दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता। आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।